सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साईराम मंडळी, साईराम। पहिला दिवस बाबांचा आणि पालखी खांद्यावर घेऊन मंदिरात जाते का मी आरतीसाठी। साईराम। चल चल चल। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साईराम मंडळी, साईराम। मी विनायक म्हात्रे, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आतुरता साई पालखीची, पालखी निघत आहे। इथं राजा मामा आपला रांगोली काढते बघा। आता थोड्याच वेळात आरती होईल इथं। साई नदीवर हृदय माझं, त्याला भक्तीचा समुद्र बनवून टाका। हजार कामं असतात मला, पण दरवर्षी शिर्डीला पायी बोलावून टाका। बोला ओम साईराम। तिची वेळ होईल आता थोड्याच वेळात। दुःख हरता उरता विघ्नाची, तुरी तुरी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उजेंदुराची, त्यांची जगते मार मुक्ता पराची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव रत्नाकरित करा सुगौरी तुम्हाला, चंदनाची मूर्ती चला साईराम निघूया। साईराम मंडळी। पहिला दिवस त्या दिवसाची आतुरतेने एवढी वाट बघत होतो, तो दिवस आला। साईराम साईराम। आले आमचे साईराम आले। आपल्या साई पालखीचा पहिला दिवस। सगळ्यांना घेऊ आपण। विशाल ठाकूर साई भक्त आगमन झालेलं आहे। लेट आले पण पालखी निघेल आता थोड्याच वेळात। अण्णा आले, अण्णा आले, अण्णांना दाखवा। सगळी पब्लिक थांबली इथं। थोड्याच वेळात पालखी निघणार आहे। आता बँजू सेटअप होत आहे आणि आता पालखी आमचे राहुल पाटील, पालखीचा मान, साई भक्त राहुल पाटील आहे ना, पालखीचा मान गावामध्ये पालखी आता थोड्याच वेळात निघणार आहे। ओम साईराम। ओम साईराम।
आपला जुना मेंबर परत ऍड झाला. दोन्ही मेंबर आहेत. राष्ट्रवादी सुशील पुन्हा एकदा नवीन मोबाईल आला आहे 9,000. ना आमचे सर्व मित्र भेटलेत आम्हाला. नवीन मेंबर पण ऍड झाले. आता पालखी इथं थांबल थोडी संदीप गावांच्या इथं. नंतर तिथून आपला प्रवास सुरू होईल. साईराम लवकर तयार झालो. मजेत चालेल नाही तू बोल हो काय समजलं. आपल्या वर्षभर फोटो आणि पादुका जेवढं नसतं नाही तिथं ओम साईराम आलू शिर्डीला. थांबलो एवढे लवकर. हा सवय नाही ना, सवय नसल्यामुळे ते तसं आहे. म्हा- वय झाले 75. म्हातारा झालो. अरे चेहरा तरी दाखव. तर साईराम मंडळी आपल्या दिवसाची सुरुवात झाली आहे. आता आलो आपण जोया गावामध्ये. जोया गावातून नंतर राव्यामध्ये थांबल आपल्याला. भेटूया राव्यामध्ये भेटू. चला. साईरा नाव सांग तुझं. खेळायला येत होतं. नाव सांग तुझं नाव सांग. अजून रायवनाव पोचलो नाही. पाय दुखायला लागलो. चाललो घरा मी. काय करशील. अचानक माझं दुखायला लागलं. चला मालिश करू. चला साईराम काय घाबरू नका. साई सेवक आहेत. चला आता राव्यामध्ये जाऊ. आलो बघा राव्यामध्ये आलो. या आई रायबादेवी मंदिराजवळ. साईराम या नाश्ता करायला राव्यामध्ये सुरुवात केली. ये आतील. चला चला रे बाबा हो निघा. चला पालखी निघली असेल. लवकर जाऊ. चला साईराम. आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. रावेगाव टाकलाय. तर राव्यामधून आपली डायरेक्ट सुरुवात होती ती कलेपाटाला. 10 किलोमीटर नाही अजून 15 किलोमीटर आहे कले. साईराम साईराम साईराम. चला चला. साईराम. स्वर्गसुखाचा प्रवास सुरू आहे आपला. दादरवरनं निघालोय. दादरवरनं जवळपास 8 वाजता निघालो होतो आणि इथं राव्याला 11:30 पावणे 12पर्यंत पोहोचलो. आणि आता राव्यामधून निघालोय कासरभाटला पोहोचलोय. कासरभाटच्या थोडा पुढे आहेत आपण. 5 किलोमीटर हॉल आहे जेवणाचा. जवळपास अजून 5 किलोमीटर आपल्याला जेवणाच्या हॉलसाठी चालायचं.
पाय आत्ताशीच आपलं दगा देताना असं वाटते. चाललो रे मिशन. जाऊया पुढे. आपण भेटू आता खारपाड्याला. अरे ऊन जाम लागते. ऊसाचा रस मारू चल पहिला बाबा. चल 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 उसाचा रस मारलो बाबा. डोका शांत होईल. उसाचा रस मारलो. चालू आहे. चला राम खारपाड्याला पोचलोय आपण. ऊन जाम लागते. डोक्यात तापला एकदम असा करकरीत ऊन झालाय. उसाचा रस पिवायला आलो. गलास मारला बघा गन्नेचा. गन्ने का गलास मारला. चष्मा बघा याची. ऋतिक रोशन. भावा पहिलाच वर्ष तुझा. काय पाय बी दुखतात काय? एकदम प्रचंड असे माझे पाय दुखतात. प्रचंड. उचलून नाही मला उचलून कोणीतरी आवड पाय दुखतात. अजून जवळच होतं जास्त लांब नाही. हो आता किती वाजले किती 1:15 वाजला. आता एकदम म्हणजे डेंजर भूक लागलेली आहे मला. आता कसं ताव दाखवून बघा ताव. अरे आता तर कचोरी खालीस. आता कचोरीमध्ये काय होईल माझा. मला आता आवरा लागते आवरा. हा तर चला मग. हे बघ इथं कर्नाला आलोय आता. कर्नाला फोडा. इथून जवळपास 2-3 किलोमीटर बाकी आपला जेवणाचा हॉल्ट. जाऊ आता लगेच पोचू. प्यास लागली आपल्याला. द्या बाबा. लास्टचा झेंडा कुठं आहे पाटे. आपली सेवा एकदम एक्सप्रेस आहे. बोलल्या आपला पाणी घेऊन येतात लगेच. बस चला. बस. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. ओम साईराम. साईराम पोचलो आम्ही दुपारच्या जेवणाच्या हॉल्टवर. आमची सगळी साई मंडळी जाम लवकर पोचली. आम्ही सगळ्यांना लेट होतो. शेवटचा झेंडा हा अजून मागच आहे. तो बघ 2 जण आहेत अजून मागं. जेवून बिवून सगळं मोकळं झालं. जेव्हा बिवाला या काय बोला. समोसा नो भारी आली. साईराम. साईराम. या जेवायला बसते बा आपली विजय गँग जेवायला बसते. सगळ्यांना लेट. इथं फक्त विजय गँगच येते. झेंडा अजून का शेवटचा दिला नाही यांच्या हातात. जरा आराम करतात सगळे. जेवण सगळी मोकळी झाली आणि आराम करतात. ओम साईराम. आपल्या संसार गावातील वाशी विभागाच्या या पालखीमध्ये सहभागी होणारे आपले साई भक्त हरेश म्हात्रे तसेच त्यांचे सहकारी आज आपल्या या पालखीमध्ये दादर ते इथपर्यंत कर्नालापर्यंत पायी चालत आलेले आहेत. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने ओम साई पदयात्रा मंडळ दादर यांच्या वतीने त्यांचे शब्दशः सुमनाने हार्दिक स्वागत. अनंत कोटी ब्रह्मांड सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा के जय. वाले राजा के जय. खाली कर जरा. खाली पालखी निघाली आपली. 2:45 वाजलेत. लवकरच निघाले. आम्ही थोडं लेट आलो. जवळपास अर्धा तासच आम्हाला आराम करायला भेटला.
यांनी आराम केला, हे लवकर आले होते. आम्हाला आराम करायला भेटलं, पालखी लवकर निघाली. सर्व सोबत निघल्यावर कसं भारी वाटतं बघा. साईराम साईराम. 3 वाजलेत. दुपारच्या हॉल्टवर निघलो आणि आमच्यामध्ये एक मेंबरची कमी होती, आता ती पूर्ण झाली. वर्षात दुसरी नाही, फक्त शेवटचा झेंडा. कमबॅक 1 वर्षाने कमबॅक झाला. 1 वर्षांनी कमबॅक झाला या झेंड्यासोबत. आता मग अशी मिळला नव्हता, आता मिळाला. आता बघा, शेवटचा झेंडा आम्ही काय सोडत नाही आणि हा माणूस काय सोडून देणार नाही झेंडा. विजय गँग बघा आपली जमा झाली सगळी. साईराम. या गँगीकर पैसा जाम आहे. काम करलाय पैशाचा. बघा पैसा आहे. जाम पैसा. मला जरासं चालत नाही, दमतात लगेच. नवीन पाऊल आहेत ना, नवीन पाऊल आहे कोण दमतात. गिरीश का गाणं सुरू घे. परसात दमला बघा. झेंडा घ्यायचा, झेंडा घ्या, झेंडा घ्या. झेंडा घ्या, झेंडा घ्या. बबलू मग कसं वाटते तुला? एक नंबर. पहिलाच वर्ष आणि विदाऊट चप्पल आहे बघा. काहीतरी म्हणणं आहे त्याची, होऊ द्या पूर्ण लवकर. साई चरणी ही प्रार्थना. ओम साईराम. आजचा कसा 5वा वर्ष आहे त्याचा. साडेतीन वाजलेत. अजून जवळपास 7-8 किलोमीटर आहे. चायच्या हॉल्टवर झालं. आईची चप्पल पडली बघा पाण्यात. एक पडली, एक अवताला लागली. एक पडली, दुसरी अवताला लागली, तर ती पण दान केली. चला आता विदाऊट चप्पल सफर सुरू झाला त्याचा. आता चला. हा पक्षी बघायला चालून अभयारण्य. पक्षाची चप्पलच गेली आमचे. पक्ष्यांचा मालक. पक्षाचा मालक. हो, पिंजरा आहे बघा. अभयारण्याने इथे या तुम्ही कधी आलं, सगळे पक्षी प्राणी सगळं बघायला भेटेल. आणि हो पेट्रोल द्या जरा. पेट्रोल खपला आमचा. टाकी भरलेली आहे आता. टाकी फुल झाली. चला आता. पोरा दमली बा आमची. काठ्या घ्यावं लागल्या. काठ्यांचा सपोर्ट घेते. तसा टोचन दिला बघा. अच्छा चाहिए बाबा देगा तो किधर भी से भी देगा. काय करशील, गरीबाची परिस्थिती झाली, असं करावंच लागते आता. तर साईराम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साई सेवक म्हणून आपले साईराम. राकेश पाटील कसं वाटतं तुम्हाला? एकदम मजेशीर. साई भक्ताचं बबलो. साईराम 5:15 झालेत. अजून पलस पे फटाका आला नाही आपला. चहा पिवाची सगळ्यांना जाम घाई झाली. जाम घाई झाली चहा पिवाची. तुला चहा किती पाहिजे? 2 कप तरी. 2 कप तरी चहा यायला पाहिजे. झेंडा बघा कसा पकडलाय एकदम प्रॉपर. आणि शेवटचा झेंड्याचा मान त्याचाच आहे म्हणून त्यांनी कसा घ्यायलाय तो. मुंबई स्टाईल आहे त्याची. खतरनाक वाटते मग. आणि मग ओ जन्मोजन्मीची माझी पुण्याई, आज चाललो पायी पायी, साई दर्शनाची मनी गाई, कधी दिसेल द्वारका माई.
सोनियाचा हो दिन उगवला, सोन्या रुपयानं बाबा सजला, ढोल ताशा घुमू लागला, धन्य धन्य होई ती सायलीला देवासोबत आलेलो मी. भेटीला देवासोबत चाललो मी, देवाच्या भेटीला चोलण्या झाल्या बघा. तरी चांगली असली ट्रॅक घालू नको, ते बघ त्यांनी घालून आला. साईराम 6 वाजलेत. आमची पालखी तर आता इथून निघून गेली चायच्या हॉल्टवरनं. आम्हाला चहा घेऊन आलेत ते. चहा घेऊन परत 5 मिनिटांनी निघून चहा घेऊन आले, डायरेक्ट किटली घेऊन आले ते आम्हाला. आम्हाला झाला टाईम आता, जाम वेळ झाला. या चाय ओम प्यायला. साईराम चहा पिवाला आहे, चहा पिवाला. चहा पिवाचा वेल गेलाय तरी पण कारण चहा पिला पाहिजे. साईराम आले होते चाय घेऊन. साईराम चहा पिवाला. साईराम 6:30 वाजलेत. चाय पिऊन आत्ताच निघालो आम्ही. अजून इथून 7 किलोमीटर आपलं चालायचं आहे नेवाले पाड्याला. 7 किलोमीटर बाकी आहे. यांची हालत आताच बिघडली. 9 9:30 9 9:30चा टाइम देतो मी तुम्हाला, तो पोचतो आम्ही आता. सगळ्यांची हालत बिकट झाली. पहिली तर आजची. हे बघ कसा चालते. चाल मार एक, चाल मार एक सुशील, चाल मार एक. झोपायची वस्तू आहे आपली पहिलीच. 7 किलोमीटर अजून चालायचं आहे. अजून पलसपे फाटा पण नाही पार केला. पलसपे फाटा आता लागलाय आम्हाला. 6:30 वाजलेत. चला भेटू आता पुढं. साईराम पलसपे फाटा. दरवर्षी आपला इथं चाय असते. टाइम झालेला आहे आम्हाला. जाम लेट चाललो आम्ही. 90% पोचायला हळूवर. इकडे आरती पण सुरू झालेली आहे. आरती अजून एवढं लवकर नाही सुरू होणार. पण यंदाच्या वर्षी जामच टाईम झाला आम्हाला. पालखी पण लेट निघाली होती आणि आम्ही पण स्लो चालतो. थकला. चला चला चला, थकू नका. चला साईराम पोचलोय बघा पनवेलमध्ये. 4 फाटा पनवेलचा. अजून जवळपास 2-3 किलोमीटर बाकी आहे नेवाले यायला. साईराम दमलं बघा. पाणीपुरी खावायला आलं. पालखीवाल्यानं चिंता नाही, पाणीपुरीची चिंता पहिली आहे. पाणीपुरी तुम्ही पोचा, आम्ही येतो खाऊन. साईराम या खायला या. साईराम चला साईराम आता नाश्ता केला. आता चाल मारा. आता आमचा नाश्ता झालेला आहे. आता आवरा फास्ट चालू आहे. आवरा फास्ट चालू आहे. बोलून आवरा फास्ट चालू आहे. राम 8 वाजलेत आणि आत्ता पोचलो आम्ही ओरियन मॉल जवळ. अजून इथून जवळपास 3 किलोमीटर आपला बाकी आहे. 3-4 किलोमीटर. तर चला जाऊया पटापट. पनवेल, नवीन पनवेलच्या फ्लायओव्हरवर आता. फ्लायओव्हरवरनं चालत चाललो आता. उघड्या डोळ्यांनी बघशील तू सावलीला. मोकळापणा भेटलेला आहे. मग आता हवा सुरू झाली. दिवसभर आता ऊन लागला आणि आता थंडीची सुरुवात झाली. आता तशी गावात होईल तशी काय लागत सुरुवात होईल. थंडी. थंडी नाही, हिव लागायची सुरुवात होईल. सुरुवात होईल आपल्याला आता. आपलं स्वेटर बिटर बॅगेमध्येच आहेत. तिथं गेलो की पहिले हातपाय धुवू, मग सगळा काय घेऊ. चला भेटू पुढं. ओम साईराम. आलोय जवळपास 1 किलोमीटर राहिला फक्त. 8:30 वाजलेत आम्हाला पोचायला आता.
1 किलोमीटरचा आता रस्ता आहे. पोचू, आरती सुरू झाली असेल. तरी अर्धा तास जाईल अजून अर्धा तास तरी जाईल. कारण की गाड्या सर्वांच्या पंक्चर आहेत. कुणाच्या गाडीमध्ये हवा नाही. चला भेटू आता तिथं. साईराम. ओम साईराम. चला इकडे. पायी 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 येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला. साईराम पोचलोय. 8:45 झाले. आरती चालू आहे. चला या आरतीला जॉईन होऊ आपण. जा बॅगा ठेवा जा. 10 रुपये एक बॅग. 10 रुपये एक बॅग घेईन. त्या आतंकवादीचीच बॅग आहे बी याची. इकडे बघ काय ठेवायला चाललो झोपाला का. जा चला चला बॅगा ठेवायला चला चला लवकर. आतंकवादी घुसलं बघा. नेवालीन कसोटी आहे का रे. सासरं चालली बघा लेख. जागा ना तिथं. आलो इकडे देवलाच चाललोय आता. हा लवकर आलो असतो तर जागा भेटली असती. आता काय चला देवलान जाऊ. 6 जागा भेटली आम्हाला. दमदार. देऊळ मंदिरात आहे बघा. आई माऊलीचं मंदिर आहे. झोपा कुठेतरी इथं. मी इथं जिंकते चला. जय श्रीराम. तिथं जेवलास. अरे काय आता यांना सोडून पहिल्या दिवशी मग उद्यापासून 6:30 वाजे 7 सोडून तर यांना येऊ शकत नाही ना. एक दे बदल. एक जलेबी दे. साईराम या जेवायला बघा आजचा मेनू. जेवायला बसलाय. सर्व मंडळी आपली जेवायला बसलेली आहे. तरी आजचा स्पेशल मेनू. साईराम जेवायला. साई फक्त जेवायला बसलेत आपले. साईराम या जेवायला. जेवायला. फोकस का नाही होत. गुलाबजाम खावलाय साईराम. जेवायला साईराम. बोल. जेवायला या. जेवायला या. इकडे वेगळ्या खाते तो. नको भाकरी संपला नको. लास्ट जेवण साई सेवा करून. 50 कसं वाटतंय काही जणाला. मम्मीला हाय कर. आई बोल तुला बोल. जमलेत सगळे आराम करतात. 52 किलोमीटर जवळपास चालले. उद्या पहिल्या दिवसाचा प्रवास आपला समाप्त झालाय. आजचा दिवस पहिला आजचा दिवस. आणि आमची जागा बदलली. 2 वर्ष शाळा होती. आता मंदिर आहे मस्त. मंदिर आहे तर भेटू आता दुसऱ्या दिवसाला. झोपलेत सगळी माणसं. मंडळी भेटू आता आपण दुसऱ्या दिवसाला. चला बाय. किरीस का गाणं सुनो घे. किरीस का. चला लाईक शेअर आणि फॉलो करा. बाय. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय. चला गुड नाईट.